तेव्हा अजित पवारांच्या बीड दौऱ्यात मुंडेंच्या गैरहजेरीची मोठी चर्चा रंगली खरी, पण अजित पवारांनी आज दिवसभर दौरा पूर्ण केला. गेल्या काही दिवसात बीडमधल्या वेगवेगळ्या आणि धक्कादायकच्या काही घडामोडी घडल्या ते पाहता हा दौरा महत्त्वाचा होता. या दौऱ्यामध्ये दादांच्या नेमकं काय काय घडलं, त्यांनी कुणाला तंबी दिली, हे सगळं आपण पाहणार आहोत या खास रिपोर्टमध्ये. जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते, यायला काहीतरी ते हाराचा बोजा आहे आता आपल्या मानगुटावर. चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. पोटात एक आणि ओठावर दुसरं हा अजितदादांचा स्वभाव नाही. खडसावताना अजितदादा जेवढे सडेतोड असतात तेवढेच एखाद्याची फिरकी घेता नाही. बीड दौऱ्यावर आलेल्या अजित पवारांच्या या स्वभावाचं सगळ्यांना पदोपदी दर्शन घडलं. हेलिकॉप्टरनं बीडमध्ये पोहोचलेल्या अजितदादांनी सर्वात आधी शाळा घेतली ती बड्या अधिकाऱ्यांची. बीडचे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि इतर बड्या अधिकाऱ्यांना दादांनी काय तंबी दिली तुम्हीच पहा. एसपी, कलेक्टर, सीओ आणि आयुक्त काय विभागीय आयुक्तालय शांत कुणाकडे या सगळ्यांनी घेऊन माझे मी आता येताना चर्चा केलेली आहे. त्याच्याबद्दल थोडंसं मला काय काय पाहिजे तर तुमच्या दुपारपासून मिटिंग आहे. परत मी सुरुवात केल्या त्याची माहिती नाही असं चालणार नाही. आता अजितदादांच्या पुढच्या दौऱ्यादरम्यान एकतर हे अधिकारी फाईल्स तयार ठेवतील किंवा बीडमधून बदली तरी करून घेतील. अधिकाऱ्यांना सूचना देऊन अजितदादांचा ताफा दाखल झाला तर डॉक्टर क्षीरसागर यांच्या घरी. मस्सादोग सरपंच प्रकरणानंतर डॉक्टर अशोक थोरातांचं निलंबन झालंय. त्यांचं निलंबन मागे घेण्याची विनंती स्थानिक डॉक्टरांनी केली. मात्र अजितदादांनी त्या डॉक्टरांनाच सल्ल्याचे डोस पाजले. आता मागं झालेल्या चुका आता काहीतरी आपण नवीन जनरेशन करता तुम्हाला ओळख जाऊन जरा काय जातीचं दूध काढून टाका. सगळी आरामसाठी माणसं सगळ्यांचं लाभ, परंतु राजकारण अनेक जाती दूध पाण्याची विकास काहीच करायचा. मला किती वर्षात काय विकास झाला, किती बदल. पुढच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या अजित पवारांचा ताफा स्थानिक शिक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. 18 वर्ष पगार न मिळाल्यामुळे आत्महत्या करणारे शिक्षक धनंजय नागरगोजेंना न्याय द्या अशी आक्रमक शिक्षक वर्गाची मागणी होती. अजित पवारांचा बीड दौरा गाजला तो त्यांच्या भाषणानं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजितदादांनी जेवढे खडे बोल सुनावले तेवढंच आपल्या डायलॉग बाजीनं पोट धरून हसायलाही लावलं. माझी तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की थोडं अंग झटकून आणि काम करत असताना स्वतःची प्रतिमा ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. ती मलिन होता कामा नये, त्याला गालबोट लागता कामा नये. चुकीच्या प्रवृत्तीनी आपल्याला खतपाणी घालायचा प्रयत्न केला तर त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. बाबांनो, पक्षामध्ये कार्यकर्त्यांना घेत असताना त्यांचं थोडं रेकॉर्ड, मी काल रात्री एसपीला फोन करून रेकॉर्ड वेगवेगळ्या मान्यवरांचं मागितलं. आपण ज्यावेळेस लोकांना सांगतो असं वागलं पाहिजे, त्यावेळेस आपल्या अवतीभवती देखील चुकीच्या प्रवृत्तीची लोक असता कामा नये. प्रचार, प्रसार आणि संघटन मजबूत करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा पण वापर आपण केला पाहिजे, पण तो चांगल्या कामाकरता केला पाहिजे. तर दुसऱ्या समाजाच्या माणसांनी त्यांच्या व्हॉट्सअपवरून त्याला काहीतरी शिवीगाळ करायची, काहीतरी चुकीचं बोलायचं, व्हॉट्सअप पाठवायचे, हे करू नका. सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्लं बाहेर निघतात. कृपा करून, मी फार पोचलेला आहे, अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका.
कानपिचका देणाऱ्या अजित पवारांनी भाषणादरम्यान काही डायलॉग असे मारले की कुणालाच हसू आवरणं शक्य नव्हतं. मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही. ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा. अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो. आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा. तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना. येऊन नुसता नमस्कार करा, तो मला प्रेमाचा वाटेल. पण भला मोठा हार, जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते. यायला काहीतरी यांनी कुठं तरी मारली. काय मारली ती बघा तुम्ही. आणि त्याच्यामुळं ते हाराचा बोजा आहे आता आपल्या मानगुटावर. स्मृती चिन्ह काही देऊ नका. कर्मधर्म संयोगाने, आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. अजितदादा जेवढे त्यांच्या डायलॉगसाठी चर्चेत असतात तेवढेच ते वक्तशीरपणा आणि प्रशासनावर असलेली पकड यासाठीही प्रसिद्ध आहेत. बीडचे पालकमंत्री म्हणून त्यांच्यासमोर बरीच मोठी आव्हानं आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड बिहारपेक्षा जास्त बदनाम होत आहे. बीडवर लागलेले हे सगळे कलंक अजितदादा पुसून दाखवणार का, की त्यांचं पालकत्व फक्त डायलॉग पुरतं मर्यादित राहणार? स्वानंद पाटीलसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.